हालेलुया, हालेलुया. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला माहित आहे आम्ही उपवास काळामध्ये आहोत आणि उपवास काळामध्ये आम्ही येशूच्या दुःखावर मनन चिंतन करतो. येशूला अति दुःख झालं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, अति दुःख झालं. एवढं दुःख कोणालाही अजून या जगात झालं नाही. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ते दुःख त्याला आमच्या पापामुळे झालं. आम्ही खरोखर त्याला दुःख दिलेलं आहे. तो ठेचला गेला, तो त्याला मारण्यात आला, त्याची थट्टा केले, त्याला क्रूसावर दिले, तो रक्तबंबाळ झाला, त्याच्या चेहऱ्यावर एकदम असा एक रक्ताचा घाम आला आणि रक्त त्याच्यात डोळ्यातून निघत होतं आणि त्याच्या शरीरातून रक्त निघत होतं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे आमच्या दुःखामुळं, आमच्या पापामुळे झालं. प्रियजन हो, एवढं येशूनं दुःख सहन करून अशा प्रकारे आमच्यासाठी ठेचला गेला, त्याला मारून टाकण्यात आलं. आपण विचार करून ह्या येशूच्या दुःखापासून आम्ही जे दुःख येशूला दिलो त्याच्यापासून आम्ही मागं वळण्यासाठी आम्ही हा उपवास काळ करतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, का म्हणून हा उपवास काळ करतो, क्रूसाची वाट करतो? कशासाठी? की येशूला किती दुःख झालं त्याचा आम्ही अनुभव घेऊन आपण स्वतःला समजून की माझ्या पापामुळे येशूला दुःख झालं, माझ्या स्वभावामुळं, माझ्या पापामुळे मी पाप केलो, मी पापात पडलो, मी पापामुळे मी येशूला दुःख दिलो. आपण याची आठवण करावं, दुःख व्यक्त करावं आणि खरोखर देवाला सांगा, देवा मी यानंतर पाप करणार नाही, मी पापापासून दूर राहीन, देवा मला शक्ती दे. आपण मानव आहोत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही मानव असल्यामुळं आम्ही वेळोवेळी पापात पडतो. परंतु जेव्हा आम्हाला समजलं की आम्ही पाप केलो आणि माझ्या ह्या पापामुळं जेव्हा माझ्या या पापामुळं येशूला दुःख आलं, त्यांनी रक्त सांडलं, तेव्हा आपण त्या पापापासून दूर झालं पाहिजे, सोडून दिलं पाहिजे, त्याग केला पाहिजे. पाप भयंकर आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, भयंकर आहे. एकदा पाप झालं तर जिंदगीभर आम्हाला एक म्हणजे त्या गुलाम बनवते. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ते पाप आम्हाला गुलाम बनवते. त्याच्यातून बाहेर निघणं मोठं मुश्किल आहे. फक्त प्रभू आम्हाला मुक्त करू शकतो. आम्ही स्वतः नाही करू शकत. आणि जेव्हा आम्हाला पापाचा स्वभाव मिळते, तो पापाचा स्वभाव आम्हाला एकदम नष्ट करून टाकते. प्रिय बंधू आणि भगिनींनो, म्हणून कोणतंही पाप म्हटल्यानंतर आपण असं म्हणावं, पाप हे देवाच्या विरोधामध्ये आहे आणि पापामुळं आम्ही काय करतो, आम्ही देवाला दुःख देतो. आजही जेव्हा आम्ही पाप करतो, ते पाप काय करते, येशूच्या दुःखामध्ये भर टाकते. एक मारल्यानंतर येशू कसा रडला, ओरडला येशू, त्याला तकलीफ झाली, त्याला दुःख आलं. तोही मानव होता, त्याला मानवाचं शरीर होतं, त्यालाही दुःख होतं, त्यालाही रक्त लागलं, त्याच्या शरीरातलं मांस असं खिचल्या गेलं त्या चापकाद्वारे. तेवढं दुःख झालं. कसं? प्रत्येक चापकाच्या फटक्याच्या वेळेस त्यांनी आमची आठवण केली. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमची आठवण केली त्यांनी, आमचं पाप त्याने आठवलं. हे पाप एवढं भयंकर आहे प्रिय बंधू आणि भगिनी. आणि म्हणून प्रभू आम्ही ह्या कॅथलिक धर्मामध्ये दरवर्षी हे आम्ही क्रूसाची वाट करतो आणि आठवतो. आणि क्रूसाची वाट करताना आम्ही म्हणतो, प्रभू तुझे वस्त्र काढून तुला उघडं करण्यात आलं. हे कशामुळं? हे माझ्या पापामुळं. आम्ही क्रूसाची वाट करताना आम्ही प्रभूला म्हणतो, प्रभू मी असं पुन्हा पाप करणार नाही. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही तोंडानं म्हणतो, आम्ही अंतःकरणानं स्वीकार करावं की मी आजपासून पाप करणार नाही, पाप करू नये. प्रिय बंधू आणि भगिनींनो, एवढीच गोष्ट सांगासाठी प्रभू आला, एवढीच गोष्ट सांगासाठी स्वर्गातून प्रभू येशू या पृथ्वीवर आला. त्याने गरीब स्वीकार केलं, त्याने दुःख सहन केलं, त्याने क्रूस, एवढा भारी क्रूस वाहिला. प्रभू प्रिय बंधू आणि भगिनींनो, एवढा भारी क्रूस वाहतो, त्याने घनघोर दुःखामध्ये त्याने जीवन त्यागलं.
आम्ही वाचतो संत लूकाचे शुभवर्तमान अध्याय 23 मध्ये आम्ही वाचतो कशा प्रकारे त्याला मारण्यात आलं, कशा प्रकारे त्याने इजा झाल्या आणि त्याने काय केलं. आपण ह्याच्यामध्ये ह्या क्रूसाच्या वाटेमध्ये आणि शेवटपर्यंत त्या प्रभूनं आमच्यासाठी काय केलं ते आम्ही पाहण्याची फार गरज आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रभूनं काय केलं. आम्ही 18वी ओळी मध्ये वाचतो, येशू त्यांच्याकडे वळून म्हणाला, अहो यरूशलेमच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, तर स्वतःसाठी व आपल्या मुलाबाळासाठी रडा. हालेलुया. जेव्हा येशूला मारत मारत क्रूसाच्या वाटेने ढकलत नेत होते, येशू पडत होता, येशू अशक्त झाला, येशूच्या वाटेने रक्ताची धार लागली. ज्या वाटेने येशूला नेले ती वाट रक्तानं रंगून गेली. प्रिय बंधू आणि भगिनींनो, अशा अतीव दुःखामध्ये येशू जेव्हा तळपळत होता तेव्हा यरूशलेमच्या स्त्रियांनी कल्लोळ केला, हाय हाय केली, त्यांना दया आली. तेव्हा येशू म्हणाला, यरूशलेमच्या स्त्रियांनो, माझ्यासाठी रडू नका, तुम्ही माझ्यासाठी रडू नका, तर तुमच्या मुलाबाळासाठी रडा. एवढं दुःख त्याला झालं तरी त्यांनी स्वतःची आठवण नाही केली, स्वतःच्या दुःखाकडे नाही पाहिलं. तुम्ही तुमच्या मुलाबाळासाठी रडा. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही जे काही काम करतो सगळे आपण असं आठवण ठेवावं की माझ्या जीवनामध्ये मी कोणासाठी तरी प्रार्थना करावं, माझ्यासाठी, माझ्या आईवडिलासाठी, माझ्या मुलाबाळासाठी माझ्या प्रार्थनेने कोणाचा भलं व्हावं, आशीर्वाद मिळावा त्यांना. माझ्यामुळे कोणी संकटात येऊ नये, माझ्यामुळे कोणाला दुःख होऊ नये, माझ्यामुळे कोणी नष्ट होऊ नये. प्रिय बंधू आणि भगिनी, आम्ही जेव्हा पाप करतो तेव्हा आम्हाला असं विचार करावं की माझ्या पापामुळं मी दुसऱ्याला दुःखात टाकतो का, मी दुसऱ्याला पापाच्या मार्गाने नेतो का. जेव्हा आम्ही असं पाप करतो तेव्हा आपण क्षमा मागावं, देवा मला क्षमा कर, देवा मला क्षमा कर. प्रिय बंधू आणि भगिनींनो, येशू त्याचसाठी सांगत आहे की तुम्ही माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी रडा, तुमच्या आईवडिलासाठी रडा, तुमच्या मुलाबाळासाठी रडा. रडा तुम्ही मुलाबाळासाठी. आम्ही रडलं पाहिजे प्रिय बंधू आणि भगिनींनो, मुलाबाळासाठी, आमच्या लोकांसाठी. मला दुःख झालं तरी चालेल, माझ्या दुःखातून दुसरा वाचला पाहिजे, माझ्या परिश्रमातून दुसरा वाचला पाहिजे, माझ्या त्यागातून दुसऱ्याला आशीर्वाद मिळाला पाहिजे, माझ्या प्रार्थनेतून दुसरे बरे झाले पाहिजे. मी शुद्ध राहिलो तर, मी पवित्र राहिलो तर माझ्या मुलाबाळांना आशीर्वाद मिळेल, माझे मुलं पवित्र बनतील. पवित्रतेसाठी प्रभू आम्हाला बोलवत आहे आणि हे क्रूसाची वाट आणि हे दुःख आम्ही याच्यासाठीच करतो प्रिय बंधू आणि भगिनी. नाही तर याचे काहीच हे नाही आहे, काही दुसरा अर्थ नाही की आम्ही याच्यामध्ये सहभागी होऊन आम्ही पाप मार्ग सोडावा आणि आम्ही पवित्र बनावं आणि आमच्याद्वारे दुसऱ्यांना आम्ही पवित्र बनावं, पवित्रतेचा मार्ग दाखवावा. लोक तुम्हाला सांगतील प्रिय बंधू आणि भगिनीनो, लोक मजाक करून म्हणतील हे काय आहे, हे केल्याने काय होते, असं केल्याने काय होते. प्रिय बंधू आणि भगिनीनो, त्यांना विश्वास नाही म्हणून म्हणतात, त्यांना विश्वास नाही म्हणून तुम्हाला म्हणतील ते. प्रिय बंधू आणि भगिनीनो, पुष्कळ जण म्हणतात उपवास काळामध्ये मांस खाल्लं तर का फरक पडते, त्यांचा विश्वास नाही म्हणून म्हणतात प्रिय बंधू आणि भगिनीनो. परंतु माझा विश्वास आहे, मला माहित आहे, मी ओळखलेलं आहे की येशूनं माझ्यासाठी किती दुःख सहन केले, येशूनं माझ्यासाठी किती संकट त्यांनी झेललेलं आहे. मग त्याचं दुःख मला झालं पाहिजे, त्याचं दुःख मला झालं पाहिजे. प्रिय बंधू आणि भगिनीनो, अशा प्रकारे आपण स्वतःला या तयार करून पवित्र बनण्यासाठी ह्या क्रूसाच्या वाटेच्या भक्तीमध्ये आम्ही भाग घेतो. समोर म्हणत आहे त्याच्याबरोबर दुसऱ्या दोघा त्या जेव्हा येशूला क्रूसावर टांगले तेव्हा त्याच्याबरोबर 2 चोर होते प्रिय बंधू आणि भगिनीनो. आणि त्याच्यापैकी एकानं येशूला थट्टा करून म्हणाला, अरे काय म्हणतात वचन सांगतो आम्ही, हालेलुया. नंतर ते कवटी म्हटलेली या जागी आले तेव्हा ते त्याला व त्या अपराध्यास एकाला त्याच्या उजवीकडे व एकाला डावीकडे असे वधस्तंभावर खिळले. तेव्हा येशू म्हणाला, हे बाप्पा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करीत आहेत हे त्यांना समजत नाही. येशूनं क्षमा मागली प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्हासाठी, या जगासाठी आणि त्याला मारून टाकलेल्या लोकांसाठी क्षमा मागली येशूने.
क्षमा मागली येशू. आठवण करूया प्रिय बंधू आणि भगिनींनो, क्षमा. जर येशूने क्षमा मागली नसती तर काय झालं असतं? येशूचा काय फरक पडला असता? नाही, येशूनं क्षमा मागली. कशासाठी? येशू तर मरण पावला, येशूला तर अंतिम शिक्षा झाली, परंतु त्याच्यासोबत त्याला मारून टाकले, त्याला शिक्षा होऊ नये, ते नरकात जाऊ नये, त्यांना क्षमा व्हावी. कारण त्यांना समजत नाही बिचाऱ्यांना, त्यांना कळत नाही बिचाऱ्यांना. पाप काय आहे त्यांना माहित नाही, देव कोण आहे त्यांनी ओळखलं नाही, देवाचा पुत्र काय आहे त्यांनी ओळखलं नाही, म्हणून त्यांनी मारून टाकलं. म्हणून प्रभू म्हणत आहे, प्रभू हे बापा यांना तू क्षमा कर, यांना तू क्षमा कर, कारण यांना समजत नाही. प्रियजन हो, आम्ही सुद्धा एक दुसऱ्यासाठी प्रार्थना करावं. समजत नाही, आमच्यामुळं कोणी नरकात जाऊ नये, आमच्यामुळे कोणी संकटात येऊ नये. एखाद्याने अपराधही केला असेल तरी त्याच्यावर आपण दया करावं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, दया करावं. त्याच्यासाठीच आम्ही दया याचा एक मोठा अर्थ आहे. आम्ही दया करावं, आम्हाला दया यावं, एक दुसऱ्यावर क्षमा करावं. चुकला असेल तरी आपण क्षमा करावं, दया करावं त्याच्यावर, त्याच्यासाठी प्रार्थना करावं. येशूनं त्याला ज्यांनी मारून टाकलं त्याच्यावर दया केली येशूनं, आणि त्याला क्षमा मिळवून दिली. याच्यासाठी की ते माझ्या ह्या अशा प्रकारे मला मारून टाकल्यामुळे ते नरकात जाऊ नये, ते बंधनात राहू नये, त्यांचे पाय बांधले जाऊ नये, त्यांना नरकात टाकल्या जाऊ नये, म्हणून त्यांनी येशूने पित्या परमेश्वराकडे प्रार्थना केली, बापा यांना क्षमा कर, कारण यांना माहित नाही, समजत नाही. प्रिय बंधू आणि भगिनींनो, येशूने आम्हाला हे शिकवण दिलेली आहे की आम्ही सुद्धा आमच्या विरुद्धात सुद्धा लोक पाप करत असतील, आम्हाला फसवलेलं आहे, आम्हाला दुःख दिलेलं आहे, बदनामही केलेलं आहे, तरी परंतु आम्ही काय करावं? प्रिय बंधू आणि भगिनींनो, क्षमा करावं, क्षमा करा, त्याच्यासाठी प्रार्थना करा. हा दुःखाचा काळ, ही क्रूसाची वाट, येशूचं मरण आम्हाला हे शिकवते. प्रिय बंधू आणि भगिनींनो, कोणाला फसवण्यासाठी, कोणाला आपण आपल्या जाळ्यामध्ये फसवण्यासाठी, किंवा आम्ही त्याला मजबूर करासाठी, किंवा त्याला आपण शिक्षा देण्यासाठी आपण जीवन नाही जगावं. कोणीही असो, त्याला आशीर्वाद मिळू द्या, त्याला आशीर्वाद मिळावा. म्हणून जेव्हा मी प्रार्थना करतो तेव्हा मला आशीर्वाद मिळते, माझ्या लेकरांना आशीर्वाद मिळते, माझ्या कुटुंबातील लोकांना आशीर्वाद मिळते. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही प्रार्थनासाठी आलो, आज आराधनासाठी आलो. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं, आम्ही जेव्हा आराधनेसाठी येतो, आमचा वेळ खर्च करून येतो, आम्ही त्रास करून येतो, तेव्हा आम्ही काय करावं? आम्ही फक्त येऊन वापस देण्यासाठी नाही, आम्ही काहीतरी शिकावं, आम्ही प्रार्थना करावं, प्रार्थना करावं, आम्ही पश्चाताप करावं, पश्चाताप करावं, देवाला आभार मानावं, आणि आम्ही आमची मागणी प्रभूकडे सादर करावं. आणि म्हणून प्रभू आम्हाला शिकवत आहे, आम्ही पश्चाताप करावं, दुसऱ्यासाठी प्रार्थना करावं, दुसऱ्याच्या पापाच्या क्षमेसाठी आम्ही प्रार्थना करावं. प्रत्येक जण नाही समजत, परंतु मी समजू शकतो, मी शहाणा, किंवा मला समजते, किंवा देवाने मला अशी कृपा दिलेली आहे. आम्ही म्हणतो कधी कधी, नाही का प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवा तू मला ख्रिस्ती जीवन दिलेस म्हणून मी तुला धन्यवाद देतो, आभार मानतो. आणि मग ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी जेव्हा देवाने मला संधी दिली, तेव्हा आपण काय करावं? ख्रिस्ती स्वभावाने आम्ही प्रार्थना करावं. मी ख्रिस्ती आहो म्हणून काय करतो? मी क्षमा करतो. काही झालं असेल तरी मी क्षमा करतो. देवा याला आशीर्वाद भेटू दे, यांनी माझ्या विरुद्धामध्ये काही केलेलं आहे, यांनी मला त्रास दिलेला आहे, यांनी मला फसवलेलं आहे, किंवा यांनी मला संकटात टाकलेलं आहे. मी याच्यासाठी प्रार्थना करतो. प्रत्येकाच्या घरी आहेत झगडे आहेत, भांडण आहेत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, माणूस स्वभावामध्ये झगडे आहे, भांडण आहेत, तंटा आहे. मुलगा वडिलाशी भांडण करते, आई मुलासोबत भांडण करते, आमचे शेजारी झगडा करतात, शेतीसाठी झगडा होते, घरासाठी झगडा होते, जागेसाठी झगडा होते, आमच्या स्वतःचे नातेवाईक आम्हाला मारायला उठतात. प्रिय बंधू आणि भगिनींनो, परंतु त्याच्यामध्ये आम्ही ख्रिस्ती आहोत हे आम्हाला येशूने शिकवलं.
आणि म्हणून आम्ही त्यांना क्षमा करावं आणि क्षमा करून आम्ही प्रार्थना करावं. हालेलुया, 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 हालेलुया. येशूनं मारनेवाल्यासाठी प्रार्थना केली, क्षमा मागितली. प्रिय बंधूजनो, आम्ही सुद्धा आमच्या वैर्यांना क्षमा करा असं म्हणून की देवा त्याला समजत नाही, क्षमा कर. आणि त्याचप्रमाणे आपण पाहतो बंधू आणि भगिनींनो, आम्ही 36व्या ओवीमध्ये वाचतो, त्याची थट्टा करण्यात आली. शिपायांनीही जवळ येऊन आम त्याच्या पुढे धरून त्याची अशी थट्टा केली, तू यहुद्यांचा राजा आहेस तर स्वतःला वाचव, स्वतःला वाचव, हा यहुद्याच. अशा प्रकारे त्यांनी त्याची थट्टा केली. खरोखर तू देवाचा पुत्र आहेस, खरोखर तू तारणार आहेस, मग आता सिद्ध कर, खाली उतर. अशा प्रकारे त्याची थट्टा केली. प्रिय बंधू आणि भगिनींनो, चोरांपैकी एकाने येशूची थट्टा केली. वचन 39 मध्ये आम्ही वाचतो, वधस्तंभावर खिळलेल्या त्या अपराध्यांपैकी एकाने त्याची निंदा करून म्हटले, तू ख्रिस्त आहेस ना, तर स्वतःला व आम्हाला वाचव. आम्हाला सुद्धा म्हणतात नाही का प्रिय बंधू आणि भगिनींनो लोक, तू ख्रिस्ती आहेस ना, मग असं कर ना. थट्टा करून म्हणतात कोणी कोणी. त्याला आपण क्षमा करावं. येशूला म्हटले, एका चोरानं म्हटलं, तू देवाचा पुत्र आहेस ना, मग खाली उतर, तू वाच, आम्हालाही वाचव. प्रिय बंधू आणि भगिनींनो, थट्टा करणारे थट्टा करतात, आम्ही थट्टा नाही करावं. आम्ही येशूकडे अशा रीतीने पाहावं की येशूवर मोठा अन्याय झाला. आणि दुसऱ्या बाजूच्या चोराने काय म्हटलं आहे पहा, परंतु दुसऱ्याने त्याचा निषेध करून म्हटले, तुलाही हीच शिक्षा झाली असता तू देवाला सुद्धा भीत नाहीस काय? आपली शिक्षा तर यथामान्य आहे, कारण आपण आपल्या कृत्यांचे योग्य फळ भोगीत आहोत. परंतु त्याने काही अयोग्य केले नाही. मग तो म्हणाला, अहो येशू, आपण आपल्या राजाधिराजाने याल तेव्हा माझी आठवण करा. तो त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्या बरोबर सुखलोकात असशील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रिय बंधू आणि भगिनींनो, जेव्हा त्या चोराने पश्चाताप केला, त्या चोराने पश्चाताप करून क्षमा मागली आणि म्हटलं का देवा, मला तुझ्या राज्यामध्ये माझी आठवण कर, तुझ्या राज्यामध्ये माझी आठवण कर. तेव्हा येशू म्हणाला, आजच तू माझ्यासोबत स्वर्गलोकात असशील. हालेलुया. प्रियजन हो, आम्हाला सुद्धा आज येशू बोलवत आहे. आणि अशा प्रकारे दुःखाची आठवण करून, आम्ही येशूचे दुःख आठवण करून आम्ही पवित्र बनण्यासाठी आणि आम्ही आपल्या जीवनामध्ये देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हे क्रूसाची वाट आम्हाला मार्ग दाखवत आहे. आपण पश्चाताप करूया, पापापासून क्षमा मागूया आणि बरं होण्यासाठी आपण प्रार्थना करूया.